अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी आणि येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवरही दरड कोसळली आहे। तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गावरही दरड कोसळली आहे। त्यामुळे पुणे आणि मुंबई महामार्गावरून प्रवासच करू नका असं आवाहन आता प्रशासनानं केलंय। लोणावळ्याजवळ दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे। आतापर्यंत 16 गाड्या रद्द झाल्या तर 6 गाड्यांचे मार्ग बदलले। तर पुणे आणि मुंबई दरम्यानचे सगळे प्रवासाचे मार्ग सध्या बंद आहेत। मुंबई पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे, तर तिकडे रेल्वे वाहतूकही ठप्प झालेली आहे, कारण रेल्वे मार्गावरही दरड कोसळलेली आहे। त्यामुळे 16 गाड्या आतापर्यंत रद्द झाल्यात, 6 गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले। त्यामुळे प्रशासनानं थेट आवाहन केलेलं आहे की पुणे मुंबई दरम्यान प्रवास करू नका। त्यामुळे पुणे मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आजची ही सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। मध्य रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली आहे। कर्जत आणि लोणावळा दरम्यान दरड कोसळली आहे, त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। ठाकूरवाडीजवळ दरड कोसळल्यामुळे तिन्ही मार्ग बाधित झालेत। पहाटे 3 वाजता खंडाळा आणि मंकी हिल दरम्यान आणखी एक दरड कोसळल्याचं समजतंय। तर मध्य रेल्वेची वाहतूकही ठप्प झालेली आहे। कर्जत आणि लोणावळा दरम्यान दरड कोसळल्यामुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे। कर्जत आणि लोणावळा दरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आणि ठाकूरवाडीजवळ दरड कोसळल्यानं तिन्ही मार्ग बाधित झाल्याचं समजतंय। मुंबईला येणाऱ्या आणि जाणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रद्द झाल्यात। मुंबईला येणाऱ्या 6 गाड्यांचे मार्गही बदललेत। सोलापुराहून मुंबईला निघालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस पुण्यातच थांबवली आहे, तर 20822 संत्रागाची पुणे हमसफर पनवेलला थांबवण्यात आली आहे। 11012 ही धुळे मुंबई गाडी रद्द झाली आहे। मुंबई पुणे येणारी जाणारी सिंहगड एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे। मुंबईहून जाणाऱ्या इंद्रायणी, सिंहगड, प्रगती, डेक्कन आणि इंटरसिटी या सगळ्या महत्त्वाच्या गाड्याही आज रद्द झाल्या आहेत। तर मुंबई पुणे दरम्यानच्या आणि या मार्गावरच्या कोणत्या गाड्या रद्द झाल्यात आपण पाहतोय। मुंबई पुणे इंद्रायणी एक्सप्रेस रद्द झाली आहे। पुणे मुंबई इंद्रायणी एक्सप्रेसही रद्द झाली आहे। पुण्याहून सोलापूरला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द झाली आहे। सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द झाली आहे। तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी इंटरसिटी एक्सप्रेसही आज रद्द करण्यात आली आहे। पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस, मुंबई पुणे डेक्कन क्वीन, पुणे मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस, पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस, पुण्याहून मुंबईकडे जाणारी सिंहगड एक्सप्रेस आणि मुंबईहून पुण्याकडे जाणारी सिंहगड एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे। सोबतच मुंबई धुळे एक्सप्रेस आणि धुळे मुंबई एक्सप्रेसही रद्द झालेली आहे। तर आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, एकाच वेळेला रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। दोन्ही ठिकाणची सध्याची काय स्थिती आहे नेमकी? माधवी, रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि अपेक्षेनुसार रात्रभर धो-धो पाऊस जे आहे ते या ठिकाणी कोसळलेला आहे। त्यामुळं
पुणे आणि मुंबई हे दोन्ही प्रवास जे आहेत किंवा दोन्ही मार्ग जे आहेत ते या ठिकाणी ठप्प झालेले आहेत. केवळ महामार्गच नव्हे तर लोहमार्गावरती सुद्धा दरड कोसळलेली आहे. नव्यानंच 1 मेला जो मिसिंग लिंक सुरू झाला, या मिसिंग लिंक मध्ये सुद्धा जिथं बोगदा संपतो, पहिला बोगदा पुण्याहून मुंबईकडे जाताना, तिथं वरून डोंगरावरून सगळं पाणी आणि दरड जे आहे ते या ठिकाणी आत्ताही या ठिकाणी वाहताना दिसतंय. तो मार्ग या ठिकाणी सुरुवातीला बंद करण्यात आला. दुसरीकडं द्रुतगती महामार्ग जो आधीपासून पुणे मुंबईसाठी खुला होता, अमृतांजन पुलावरती तिथं पाणी आहे मुंबईला जाताना, आणि पुण्याकडे येताना खालापूर टोल नाक्याजवळ पाणी आहे. हे दोन्ही मार्ग बंद करून जुन्या महामार्गाने वाहतूक वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु जुन्या महामार्गावरच्या सुद्धा बोरघाटामध्ये दरड कोसळली, त्यामुळे तोही मार्ग बंद झाला. तर रस्त्यावरून कुठलाही प्रवास आता सध्या पुणे आणि मुंबई यासाठी करता येणार नाहीये. तिसरीकडं पर्याय होता लोहमार्गाचा, परंतु लोहमार्गावरती सुद्धा मध्यरात्री 3 वाजता कर्जत ते लोणावळा या दरम्यान दरड कोसळली, त्यामुळे तिन्ही लेन ज्या आहेत लोहमार्गाच्या त्या या ठिकाणी बंद करण्यात आल्या. त्यामुळं अनेक एक्सप्रेस ज्या आहेत त्या ठिकाणी वळवण्यात आल्या, किंबहुना काही पुण्या ठिकाणी, कर्जत ठिकाणी त्या थांबवण्यात आलेल्या आहेत. तर एकंदरीतच जे पुणे आणि मुंबई या ठिकाणी चाकरमानी जे प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. त्यांनी आत्ता प्रवास करू नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे, कारण प्रवास करण्यासाठी ते बाहेर पडले तरी कुठं ना कुठं ते अडकून पडणार आहेत, आणि अशातच पाऊस सुद्धा आहे. त्यामुळं सर्वांसाठी महत्वाची बातमी आहे. ते सर्वांनी घराबाहेर पडणं टाळणं हेच अत्यंत गरजेचं आहे. ज्यांना अतिमहत्वाचं काम असेल त्यांनी सुद्धा प्रशासन ज्या सूचना देतंय त्या सूचनांचं पालन करूनच बाहेर पडावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. माधवी. नाझीम, आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे या दोन्ही मार्गावरची वाहतूक सुरू केव्हा होईल? प्रशासनाकडून या संदर्भात काही माहिती मिळतेय का? प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती या ठिकाणचे दरडी हटवणं, पाणी बाजूला करणं हे प्रयत्न सुरू आहेत, परंतु पावसाचा जोर या ठिकाणी कायम आहे. त्यामुळं जेवढं पाणी बाजूला काढलं जातंय तेवढं पाणी परत साचतंय. दुसरीकडे दरड जिथं पडते तिथं दरड जरी आता मोठ्या प्रमाणात पडत नसली तरी माती जी आहे ती मोठ्या प्रमाणे वाहत येते आहे, आणि त्या मार्गावरती पाणी सुद्धा धबधब्यासारखं या ठिकाणी वाहत आहे. त्यामुळं प्रशासनाकडून एकीकडे हे सगळे प्रयत्न सुरू असताना पावसाचा जोर कायम आहे, पावसाचा व्यत्यय या ठिकाणी आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळं जोपर्यंत पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी कमी होत नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच राहील असं तरी सध्याची स्थिती किंवा सध्याचं चित्र या ठिकाणी आहे. प्रशासनाकडून कोणतंही या ठिकाणी जारी करण्यात आलेलं नाही, आदेश जारी करण्यात आले नाही की कधी हा मार्ग खुला होईल. त्यामुळे प्रशासन वेळोवेळी सांगते की आमचं पुढचं मार्गदर्शन किंवा आमच्या सूचना येईपर्यंत कुठलीही पुणे मुंबई या ठिकाणी प्रवास करू नये, आणि घराबाहेर पडण्यासाठी आधी आमच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, ज्या आमच्या सूचना येत आहेत त्याकडे लक्ष द्यावं. त्यामुळं कधी हा मार्ग खुला होईल हे आत्ता तरी याचं उत्तर जे आहे ते अनुत्तरितच आहे. नाझीम, या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.